आता तुझी पाळी. दरवर्षी 28 मे हा दिवस वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे म्हणून साजरा केला जातो. मात्र त्या दिवशी किंवा एरवीसुद्धा शाळा कॉलेजेसमध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रबोधनपर कार्यक्रमांमध्ये संपूर्ण गुप्तता पाळून फक्त मुलींना बोलवलं जातं. मुलांना अशा व्याख्यानांचा विषयसुद्धा सांगितला जात नाही. ही गप्प बसा संस्कृतीच मग अंधश्रद्धांना कारणीभूत ठरते. गैरसमज क्रमांक 1. 12 वर्षाच्या मुलीला पाळी येत नाही. सलग रक्तस्राव झाला नाही म्हणजे ती पाळीच नाही. तथ्य असं की मुलगी वयात आल्यावर योनी मार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव बाहेर पडतो त्यालाच मासिक पाळी असं म्हणतात. मुलगी जेव्हा स्त्री होते तेव्हा तिच्या पोटात दुसरा जीव वाढवण्याची क्षमता निर्माण होते. बाळासाठी आवश्यक तेवढं रक्त दर महिन्याला बाजूला काढलं जातं. बाळाचं बीज रुजलेलं नसताना ते बाहेर फेकलं जातं. बाळाचं बीज रुजलेलं असेल तर ते रक्त बाळासाठी वापरलं जातं. बदलत्या काळानुसार नव्या पिढीत पौगंडावस्थेतले शारीरिक आणि मानसिक बदल झपाट्याने होतात. त्यामुळे पाळीचं वयही 11 ते 17 दरम्यान झालं आहे. अगदी 9-10 वर्षाच्या मुलींना पण पाळी येते. पाळीच्या पहिल्या दिवशी अनेकींना स्पॉटिंग होतं. सलग रक्तस्राव होत नाही हे वैद्यकीय तथ्य आहे. म्हणूनच मासिक पाळी सुरू झाल्यावर मुलीनं रक्तस्राव होतो हे पाहून घाबरून जाऊ नये. तिनं आईला सांगावं किंवा घरातल्या वयस्कर स्त्रीला सांगावं. गैरसमज क्रमांक 2. केवळ पहिल्या सेक्सनंच योनी पटल म्हणजेच योनीवरचा नाजूक पडदा किंवा हायमेन फाटतो. तथ्य असं की वयात आलेल्या मुलींचं हायमेन अनेकदा पहिल्या सेक्स आधीच खेळणं किंवा सायकल चालवणं किंवा काही कारणानं योनीजवळ दुखापत होणं अशा अनेक कारणांनी फाटू शकतं. त्यामुळे अनेकींना पहिल्यांदाच सेक्स करतानाही वंगणासारखा चिकट द्रव स्त्रवल्यानं वेदना जाणवत नाहीत आणि रक्तस्रावही होत नाही असं अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. गैरसमज क्रमांक 3. पाळी आल्यावर लोणचं, पापड, कुरडया अशा वाळवणाच्या साठवणाच्या पदार्थांना हात लावू नये. त्यामुळे ते पदार्थ खराब होतात. साखरही काळी पडते. तथ्य असं की वाळवणाच्या पदार्थांना कुठल्याही व्यक्तीचे ओले हात लागले, त्यात ओल पसरली किंवा त्यात पुरेसे प्रिझर्वेटिव्ज उदाहरणार्थ मीठ, साखर नसले तरच ते खराब होण्याचा धोका असतो. मासिक पाळीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. लोणची, पापड, साखर कारखान्यात काम करणाऱ्या निम्न आर्थिक वर्गातल्या स्त्रियांना पाळीचे 4-5 दिवस घरी बसून रोजगार गमावणं परवडणारं नसतं. त्यामुळे त्या पाळीच्या काळातही काम करतात. आपण बाहेरून विकत आणलेले असे पदार्थ नेमके कुणी आणि कधी बनवलेत, पाळी आलेल्या स्त्रीचा त्याला स्पर्श झालेला आहे किंवा नाही हे तपासणं आपल्याला शक्यच नसतं. तरीही आपण ते पदार्थ विकत घेतो, खातो आणि ते उत्तम टिकतातही, कारण त्यांच्या साठवणुकीची योग्य ती वैज्ञानिक पद्धत. गैरसमज क्रमांक 4. पाळी आल्यावर केस धुवू नयेत. 4-5व्या दिवशीच केस धुवावेत. पाळी लांबली तर केस धुतल्यानं पाळी येते. तथ्य असं की केस धुण्याचा आणि पाळी येण्या न येण्याचा काहीही संबंध नाही. कधीकधी एखादीचं पाळीचं सायकल लांबलेलं असतं आणि नेमकं पाळी येण्याचा दिवस आणि केस धुण्याचा दिवस एकच असा योगायोग घडतो. लोकांचा गैरसमज मात्र बळावतो की केस धुतल्यानं पाळी आली. या उलट दर 2-3 दिवसांनी केस धुतले नाहीत तर ते अस्वच्छ राहतात आणि उलट पाळीच्या काळात तर शरीराची जास्त स्वच्छता पाळली पाहिजे. पाळी आल्यावर मुलीच्या आईनं किंवा मोठ्या बहिणीनं प्रथम तिची भीती कमी केली पाहिजे. पाळी हा एक शरीरधर्म आहे. तू आता मोठी झाली आहेस, शहाणी झाली आहेस, तू जबाबदारीनं वागलं पाहिजेस हे समजावून सांगताना मासिक पाळीत काय काळजी घ्यायची हेही नीट समजावून सांगितलं पाहिजे. गैरसमज क्रमांक 5. 7-8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाळी सुरू राहिली तर कोणीतरी त्या स्त्रीवर काळी जादू केलेली असते. तथ्य असं की आठवड्याभरापेक्षाही जास्त काळ पाळीचा रक्तस्राव सुरू राहिला तर छत्तीसगडमधल्या बस्तरच्या आदिवासी बहुल भागात लोक म्हणतात की कोणीतरी त्या बाईवर काळी जादू केल्यानंच तिच्या पाळीवर परिणाम झाला. अशावेळी ते परंपरागत जंगली जडीबुटीचे उपाय करतात. त्या मुलीला घरीच ठेवतात. वेळीच प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन येत नाहीत. रक्तस्राव थांबलाच नाही तर ते दवाखान्यात घेऊन येतात. त्या वेळेपर्यंत तिच्या अंगात खूप कमी रक्त उरतं. हिमोग्लोबिन अगदी 1.5-2 पर्यंत गेलेलं असतं. हार्ट रेट वाढतो, रक्तदाब सतत वरखाली होतो आणि जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे 7-8 दिवसांपेक्षा जास्त रक्तस्राव होत असेल तर घरगुती उपाय करत न बसता लगेचच डॉक्टरकडे जायला पाहिजे. गैरसमज क्रमांक 6. अंगावरून पांढरं जाणं म्हणजे शरीरातले धातू बाहेर पडतात, हाडं ठिसूळ होतात. असा स्राव बाहेर पडणं म्हणजे शरीरातली घाणच बाहेर पडणं. तथ्य असं की पांढरा स्राव म्हणजेच व्हाईट डिस्चार्ज, अंगावरून पांढरं पाणी जाणं हे योनी मार्ग व्यवस्थित काम करत असल्याचं लक्षण आहे. ज्याप्रमाणे डोळ्यात काही कचरा गेल्यावर डोळ्यातून पाणी येतं आणि डोळा साफ होतो, तसंच योनी मार्गाचं हे स्वच्छतेचं मेकॅनिझम आहे. पाळी येण्यापूर्वी देखील काही महिलांच्या अंगावरून जास्त पांढरं जातं आणि ही सामान्य गोष्ट आहे. त्यानं शरीरातले कोणतेही उपयोगी धातू बाहेर पडत नाहीत किंवा हाडांची झीज होत नाही.
उलट योनी आणि योनी मार्गाची स्वच्छता होते. योनी आणि योनी मार्गास वंगण म्हणजेच ल्युब्रिकंट म्हणूनही हे पांढरपणी काम करतं. या स्त्रावाला थोडासा विशिष्ट वास नैसर्गिकरित्या असतोच, पण जास्त दुर्गंधी येणं, योनी भागात खाज निर्माण होणं, स्त्रावाचा रंग बदलून पांढऱ्याऐवजी पिवळसर, करडा, हिरवा होणं अशी लक्षणं दिसली तर कदाचित संसर्ग झालेला असू शकतो. अशावेळी लगेचच डॉक्टरकडे गेलं पाहिजे. पांढऱ्या स्त्रावाचं प्रमाण नेहमीपेक्षा जास्त असलं, म्हणजेच आतले कपडे किंवा सॅनिटरी नॅपकिन पूर्ण भिजणे इतकं असलं तरीही लगेचच डॉक्टरला दाखवणं गरजेचं आहे. गैरसमज क्रमांक 7. रक्तानं माखलेले सॅनिटरी नॅपकिन्स उघड्यावर असेच टाकले आणि त्याजवळून साप फिरला तर ज्या स्त्रीनं ते पॅड्स टाकलेत तिला वंध्यत्व येतं, म्हणजेच मूलबाळ होत नाही. तथ्य असं की पाळीच्या काळात वापरलेले पॅड्स नीट पेपरमध्ये गुंडाळून कुणाच्याही, अगदी सफाई कर्मचाऱ्याच्या हातालाही लागणार नाहीत याची काळजी घेऊनच कचऱ्यात टाकले पाहिजेत. याचं साधं कारण आहे की इतरांना, अगदी रक्ताचा वास हुंगून सॅनिटरी नॅपकिन फाडणाऱ्या प्राण्यांनाही जंतू संसर्ग होऊ शकतो. पण अशा वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या संपर्कात कुठलंही जनावर आलं तरी त्याचा स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवर काहीही परिणाम होत नाही. गैरसमज क्रमांक 8. पाळी दरम्यान सेक्स करू नये. तथ्य असं की पाळी दरम्यान सेक्स करण्यात काहीही अपाय नाही. पाळीच्या काळात अनेकींना पहिल्या 2-3 दिवसात थकवा असतो, एनर्जी कमी असते, एक्झर्शन नको वाटतं. पण पाळी दरम्यान सेक्स करण्यास शास्त्रीयदृष्ट्या कुठलाही मज्जाव नाही. परंतु पाळीच्या वेळी गर्भाशयाचं आतलं संरक्षक आवरण निघून जातं, त्यामुळे हा भाग नाजूक बनलेला असतो. अशावेळी जननेंद्रियाचा सांसर्गिक रोग असलेल्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवल्यास हे जंतू प्रथम योनीमार्फत गर्भाशयात प्रवेश करतात. त्यामुळे स्त्रीला संभोगामध्ये संसर्ग होण्याची शक्यता वाढते. स्वच्छता आणि दोघांचीही मानसिक तयारी असल्यास पाळी दरम्यान संभोग करण्यास हरकत नाही. त्यामुळे दोघांपैकी कुणाच्याही शरीराला काहीही अपाय होत नाही. उलट ऑक्सिटोसिन हे हार्मोन शरीरात स्त्रवल्यानं या काळात स्त्रीची होणारी चिडचिड, मूड स्विंग्स कमी होऊन तिची मनस्थिती आनंदी राहण्यास मदत होते. पण स्त्रियांच्या भावनिक, मानसिक गरजांची, त्यांना अपेक्षित असलेल्या हळूवार स्पर्शाच्या अपेक्षांची जोडीदारांनाही नीट दखल घ्यायला हवी. सेक्सनंतर शरीरातल्या हॉर्मोन्स सिक्रिशनमुळे पाळीदरम्यान जे क्रॅम्प्स येतात ते देखील सेक्समुळे कमी होतात. त्यामुळे या काळात योग्य ती काळजी घेऊन सेक्स करायला काहीच हरकत नाही. गैरसमज क्रमांक 9. मासिक पाळी चालू असताना बाजूला बसलं पाहिजे. स्वयंपाकघरात जाणं किंवा देवाच्या मूर्तीला हात लावणं हे पाप आहे. मासिक पाळी येणाऱ्या स्त्रीचा स्पर्श म्हणजे विटाळ आहे. तिचं ताट, वाटी, अंथरूण पांघरूण सगळं वेगळंच ठेवलं पाहिजे. तथ्य असं की उलट मासिक पाळी हे निसर्गाचं वरदान आहे. मासिक पाळी सुरू झाली की मुलीची माता बनण्यासाठी आवश्यक ती सगळी पूर्वतयारी सुरू झालेली असते. प्रत्येक स्त्रीच्या जीवनातली ही एक महत्त्वाची घटना असते. सर्व अवयवांचं काम व्यवस्थित चालू असल्याची ती पावतीच आहे. यामुळेच मुलगी विवाहानंतर जोडप्याला योग्य वाटेल त्यावेळी आई होऊ शकते. मुलगी वयात आली की दर महिन्याला एक स्त्री बीज बीजांडातून पक्व होऊन बाहेर पडतं. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन म्हणजे मऊ दुलईही तयार केली जाते. योग्य काळात पुरुषाच्या वीर्यातलं पुरुष बीज आणि स्त्रीच्या गर्भाशयातलं स्त्री बीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्री बीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बीजासहित पेशींचं अस्तर किंवा आच्छादन रक्ताच्या स्वरूपात योनी मार्गाद्वारे बाहेर टाकलं जातं, म्हणून हा स्त्राव होतो. गैरसमज क्रमांक 10. पाळीचं रक्त हे सुद्धा एक प्रकारचा मलच आहे. मलमूत्र विसर्जन करणाऱ्यास विशिष्ट ठिकाणी जाऊनच ते करावं लागतं. सर्वांसमक्ष ती क्रिया करता येत नाही. तसंच पाळीतल्या स्त्रीनंही घरातल्या सदस्यांपासून वेगळ्या एकांताच्या स्थळी बसणं हे अयोग्य कसं? मोबाईल, गाडी किंवा संगणक आपण फॉर्मॅट किंवा क्लीन करत असतो. त्याचप्रमाणे मासिक पाळी हाही स्त्रीच्या शुद्धीकरणाचा काळ आहे आणि म्हणून तिनं बाजूला बसलं पाहिजे. मासिक पाळीतल्या स्त्रीच्या सहवासाचा, सावलीचा पशु, पक्षी आणि वनस्पती यांच्यावर दुष्परिणाम होतो. फुलं कोमेजतात. विटाळशीच्या हातातल्या फुलांवर नारंगी रेषा येतात. 24 तासानंतर पाकळ्या झडून जातात. तुळस, पपईसारखी पवित्र झाडं जळतात. स्त्रीनं अशा काळात केलेला स्वयंपाक कुत्री देखील खात नाहीत. तिच्या ऊर्जेमध्ये सुद्धा दोष जाणवतात. तिच्या रक्ताचा वापर करणी जादू टोण्यासाठी केला जातो. या स्त्रिया दुष्ट शक्तींनी भारलेल्या असतात. त्यांच्यामध्ये भूत पिशाच्च प्रविष्ट होतात. विटाळाच्या पहिल्या दिवशी या दुष्ट शक्तींचा परिणाम प्रखर असतो. पुढे तो कमी होत जातो आणि चौथ्या दिवशी अजिबात नसतो. विटाळात इस्ट्रीन आणि इस्ट्राडायोल यांचं ऑक्सिडेटिव्ह डिकम्पोजिशन म्हणजेच विघटन होतं. त्यापासून मेनोटॉक्झिन हे दूषित विषारी रक्त बनतं, ज्याचा मेंदूवर जबर परिणाम होतो. हे विष विटाळशीच्या काखेतल्या घामात, कानाच्या लोंबत्या भागात आणि रक्तात आढळतं. विटाळाच्या काळात स्त्रीच्या ठिकाणी जबर कामवासना असते. कुत्रा हा तीव्र संवेदनेचा आणि अत्यंत कामलंपट प्राणी असून त्याची तीक्ष्ण नजर विटाळशी स्त्रीला भयभीत करते.
मासिक विटाळाच्या काळात स्त्रियांच्या अंगांगातून वीजप्रवाह सुरू झाल्यासारखं वाटून अंगाला कपडे चिकटतात, बोटं थरथरतात, काच आपोआप फुटते, घड्याळ बंद पडतं. तथ्य असं की सर्व मानववंश मासिक पाळीच्याच निसर्ग चक्रातून निर्माण झालाय. त्याला अपवित्र मानणं अवैज्ञानिक आणि अतार्किक आहे. मासिक पाळी विरोधात केलेले हे दावे छद्म विज्ञान आहेत. मुळात कोणताही धर्म स्त्रियांना मासिक पाळीची मलमूत्राशी तुलना करून देव्हाऱ्यापासून दूर ठेवत असेल तर पुरुषांचं तर केव्हाही वीर्यपतन होतं, म्हणून त्यांना पण दूर ठेवणार का? गैरसमज क्रमांक 11. मासिक पाळीचा प्राचीन उल्लेख कृष्ण यजुर्वेद, श्रीमद भगवत पुराण, स्कंद पुराण, चरक संहिता, मनुस्मृती, वाग्भटाचं अष्टांग हृदय आणि महाभारताचं सभापर्व यातही झालेला आहे. पाराशर स्मृतीमध्ये चांडाली, ब्रह्मघातिनी, रजकी अशा प्रकारे मासिक पाळीतल्या स्त्रीचा उल्लेख होतो. ऋषी पंचमीला सप्त ऋषींची पूजा केल्यानं रजस्वला दोष नाहीसा होऊन पापापासून मुक्तता होते. या समजुतीतून ऋषी पंचमी व्रताची कहाणी जन्मली आहे. विटाळशीचा विटाळ घरात कालवला, त्या दोषाने नवरा बैल झाला, बायकोला कुत्रीचा जन्म मिळाला. व्रत केलं, त्या पुण्यानं रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं, बैल होता तो सुंदर पुरुष झाला, कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली, दोघं विमानात बसून स्वर्गाला गेली. ही ती कहाणी. कुराण 2.222 मधल्या ओळी पहा. हे हराम आहे. मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांपासून दूर राहा. शुद्ध होईपर्यंत त्यांच्या जवळ जाऊ नका. मग जेव्हा त्या शुद्ध होतील तेव्हा अल्लानं सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे जा. निस्संशयपणे अल्लाह त्या लोकांवर प्रेम करतो जे त्याच्याकडे जास्त वळतात आणि स्वतःला शुद्ध करतात. हदीस सहीहमध्ये असा उल्लेख आहे की प्रेषित मोहम्मद पैगंबर आपली पत्नी आयशा जेव्हा मासिक पाळीत असे तेव्हा तिच्या जवळ बसून कुराणाचं पठण करायचे. पण आज इस्लाम धर्मातही स्त्रियांनी मासिक पाळी पूर्ण झाल्यावर धार्मिक कर्तव्य किंवा शरीर संबंध पुन्हा सुरू करण्यापूर्वी घुसलं हे विधिवत शुद्धीकरण करणं आवश्यक आहे. माया, सुमेरियन, इजिप्शियन आणि पिग्मी संस्कृतीमध्ये तसंच ज्यू, पेगन आणि ख्रिश्चन धर्मामध्ये मासिक पाळीला सेक्रेड रिदम दॅट सिंक्रोनायझेस वुमन विथ कॉस्मिक फोर्सेस असं म्हटलेलं आहे. मासिक पाळीचा उल्लेख बुक ऑफ जेनेसिसमध्ये अब्राहम सारा या पती पत्नीच्या संबंधाविषयी द वे ऑफ वुमेन या शब्दात येतो. बायबलमध्ये रेचल आपल्या पित्याला म्हणते, लेट नॉट माय लॉर्ड बी अँग्री दॅट आय कॅनॉट राईज बिफोर यू, फॉर द वे ऑफ विमेन इज अपॉन मी. ज्यू धर्मियांच्या लॉ ऑफ होलिनेस प्रमाणे वचन क्रमांक 15 ते 30 हे सुद्धा मासिक पाळीला इम्प्युअरच म्हणतात. ख्रिस्ती धर्मातही ओरिजिनल सिनपासून ते व्हर्जिन मेरीपर्यंत स्त्रीच्या सृजनशक्तीला दुय्यम स्थान आहे. तथ्य असं की आजवर एकाही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शरीरशास्त्रज्ञ, पशुवैद्यशास्त्रज्ञ, जलतज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ आणि पदार्थ वैज्ञानिकानं आजवर असे धार्मिक दावे सप्रमाण सिद्ध करणारे पुरावे सादर केलेले नाहीत. भारतवर्षात गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, चारवाक, संत कबीर आणि सूफी संतांनी या संकल्पनांचा विरोध सदैव केलेला आहे. बौद्ध धर्माचा थेरवडा किंवा हिनयान पंथ, जैन धर्म, शीख धर्म, हिंदू धर्माचा लिंगायत पंथ यांनी सुद्धा मासिक पाळीला अजिबात अपवित्र मानलेलं नाही. मध्य प्रदेशात झाबुआ जिल्ह्यात स्त्रियांना येणारी मासिक पाळी हा आजार समजला जातो. त्यांना अंथरुणावर झोपण्याची, स्वयंपाकघरात जाण्याची, कुटुंबातल्या पुरुष सदस्यांना स्पर्श करण्याची किंवा मसालेदार पदार्थ खाण्याचीही परवानगी नाहीये. साबरीमालासारख्या मंदिरांमध्ये मासिक पाळी असलेल्या स्त्रियांना जाण्यास आजही बंदी आहे. बायकांच्या विषयात आम्ही पडत नाही असं म्हणून काही पुरुष सभ्यपणाचा आव आणतात. प्रत्यक्षात ते अशा विषयापासून पळ काढत असतात. दुसरं म्हणजे बाईच बाईची शत्रू आहे यावर त्यांचा पक्का विश्वास असतो. त्यामुळे आपल्या या प्रथा कधीच मोडल्या जाणार नाहीत याची त्यांना खात्री असते. लग्न करेन तर प्रगल्भ विचारसरणीच्या मुलीशीच अशी भूमिका एकही मुलगा घेताना दिसत नाही. लग्न झाल्यानंतरही या विषयावर पत्नीचं प्रबोधन वगैरे करण्याचा या पुरुषांचा विचार नसतो. माझी बायको स्वतःच तशी वागते, मी मात्र असल्या गोष्टी मानत नाही असं म्हणून समाजात आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न मात्र हे पुरुष करतात. आजही अनेक घरांमध्ये मोठ्या निर्णयांबाबत पुरुषाचाच शब्द अंतिम मानला जातो. अशावेळी पुरुषांना आपल्या उच्च स्थानाचा फायदा घेऊन काही चांगले बदल घडवणं अपेक्षित आहे. मासिक पाळीची शिवाशिव ही अंधश्रद्धा आहे हे आम्हाला कितीही पटलं तरी शेवटी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असं म्हणून पुरुषांनी आपली जबाबदारी झटकू नये. स्त्री शिक्षणाची सुरुवात करणारे आणि त्याला प्रोत्साहन देणारे समाजसुधारक पुरुषच होते. मुलीला 16 वर्षापर्यंत जर पाळी आली नाही तर डॉक्टरांना दाखवून घ्या. मासिक पाळीतलं रक्त हे गर्भाशयातल्या अस्तरानं मिश्रित असल्यामुळे थोडंसं काळसर आणि लहान लहान गाठींनी युक्त असतं. या लहान गाठी जर बाहेर पडत असतील तर फार घाबरण्याची गरज नाही, पण त्याचं प्रमाण वाढलं तर डॉक्टरांकडे जा. मासिक पाळी दर 28 दिवसांनी येते, पण कोणाकोणाला थोडाफार फरक पडू शकतो. पाळी आल्यावर 2 ते 6 दिवस अंगावर जाऊ शकतं. कुटुंब नियोजनाच्या गोळ्या मासिक पाळीच्या काही दिवस आधी घेतल्यानं मासिक पाळी पुढं ढकलता येते, पण हे करणं निव्वळ मूर्खपणा आहे. कारण या गोळ्यांचे स्त्रियांवर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात किंवा जीवही जाऊ शकतो. कधीतरी प्रवास टाळणं अशक्य असेल किंवा अगदीच अडचणीच्या काळात
एखाद्या वेळेस डॉक्टरी सल्ल्यानं गोळ्या घ्यायला हरकत नाही, पण वरचेवर फक्त कौटुंबिक समारंभ किंवा धार्मिक सोहळ्यांमध्ये शिवताशिवत होऊ नये म्हणून गोळ्या घेणं हा निव्वळ अंधश्रद्धेतून स्वतःच्या जीवाशी केला जाणारा खेळ आहे. आंध्र प्रदेशमध्ये ज्या मुलींना पहिल्यांदाच मासिक पाळी येते त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. आसामी आणि बंगाली हिंदू शाक्त पंथ मासिक पाळी साजरी करतात. गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात तर वार्षिक प्रजनन महोत्सव साजरा केला जातो. कर्नाटकात तुळुनाडूमध्ये हा दिवस भूमीदेवीच्या पूजेकरता साजरा केला जातो. निर्जीव गोष्टींना एवढे समजून घेणारे आपण भारतीय एका सजीव स्त्रीला समजू नाही शकलो तर आपल्यासारखे मूर्ख आपणच.